नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आता निकालानंतर आता महायुती सरकारचे जे नेते आहेत, आपले जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, अजितदादा पवार असतील आणि जे आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांनी सगळ्यांनी आता एक पत्रकार परिषद घेतली आहे। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना मोठं इथं आता एक बातमी मी तुम्हाला देणार आहे, कारण लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींचे आभार मानलेले आहेत। दादांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। दादा आता पुढे काय म्हणले बघा, दादांचा वादा काय आहे किंवा मुख्यमंत्री जे आहेत आपले दोन उपमुख्यमंत्री सोबत एकदम त्यांनी आता बैठक घेतलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे। ते म्हणत आहेत की वाटलं नव्हतं एवढा दणदणीत विजय होईल। दादांची पहिली प्रतिक्रिया आहे, हिशोब ठेवला। ते म्हणत आहेत की लाडक्या बहिणींसाठी आम्ही जे काही केलं होतं किंवा जे आमच्यासाठी लाडक्या बहिणी केलं होतं, लाडक्या बहिणीने आमची जाण ठेवली आहे आणि आमचा हिशोब त्यांनी ठेवलेला आहे। तर ह्या सगळ्या प्रकारच्या मोठ्या ज्या घोषणा झालेल्या आहेत, 3 ते 4 मोठ्या घोषणा झालेल्या आहेत। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पुढच्या ज्या शेतकऱ्यांसाठी जो योजना आहे त्याच्या सुद्धा सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। गॅस सिलेंडर संदर्भात सुद्धा त्यांनी मोठी जी घोषणा आहे ती केलेली आहे। तर सर्वप्रथम जर आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा, कारण यूट्यूबवरती सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळ्यांना माहिती देत असतो। तर अशाच महत्त्वाच्या आणि कामाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा। कुठलाही उशीर न करता आधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण काय होतं जर तुम्ही उशीर केला तर मात्र तुमच्यापर्यंत असे महत्त्वाचे व्हिडिओ, कामाचे व्हिडिओ येणार नाहीत। आणि आता आपल्याला हे परवडणार नाही आहे, उशीर झाला तर चालणार नाही आहे, कारण लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत। त्यातल्या काही महिला ज्या होत्या त्यांना पैसे अजून आलेले नाहीत, कारण मध्ये आचारसंहिता चालू होती, त्यामुळे पैसे तिथं आले नव्हते। परंतु आता इथं कुठलाही उशीर करू नका, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपल्या लाडक्या बहिणींसाठी आणि कमेंट्स करा, लाईक करा। सगळ्यांचं अभिनंदन, महायुती सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन, कारण लाडक्या बहिणींचं भवितव्य परत एकदा सेफ राहिलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। कारण लाडक्या बहिणींना माहिती आहे की 5 मागचे हप्ते हे लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत कुठल्याच सरकारनं दिले नव्हते, परंतु आपल्या लाडक्या बहिणींना मागचे 5 हप्ते हे दिले होते। त्यामुळं सगळ्या लाडक्या बहिणींना तिथं हातभार लागला होता। दिवाळीचा बोनस काय असेल किंवा दिवाळीला जे काही आपण बघितलं की बोनस आला होता, आता लाडक्या बहिणींना कोणाकोणाला दिवाळीचा बोनस आलेला नाही। आणि तुम्हाला आता हप्ते किती मिळालेले आहेत, तुमच्या हप्त्याची संख्या किती आहे, तर तुम्हाला मला पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची, तुम्हाला 4,500 रुपये मिळाले असतील तर 4,500 रुपये लिहा। ज्यांना 3,000 रुपये मिळाले असतील त्यांनी 3,000 रुपये लिहा। ज्यांना 1ही रुपये नाही मिळाले त्यांनी 1ही रुपये मिळालेला नाही असं लिहा। आणि म्हणजे आपल्याला नेमकं कळेल की अजून किती अशा महिला आहेत ज्या पात्र महिला आहेत परंतु त्यांच्या अकाउंटमध्ये अजून पैसे गेलेले नाही। तर अशा सगळ्या महिला आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत। सगळ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण आत्ताच पत्रकार परिषद तिथं घेतली गेलेली आहे। सगळ्या मंत्र्यांकडून आपले 3 मंत्री तिथं आहेत। आपले जे मेन एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री, अजितदादा पवार आणि आपले लाडके फडणवीस साहेब, हे 3ही मंत्री एकाच ठिकाणून इथं बोलत होते, कारण त्यांना माहित होतं की हे यश हे लाडक्या बहिणींचं यश आहे। लाडक्या बहिणीमुळे, शेतकऱ्यांमुळे, लाडका भाऊ योजनांमुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। तुम्हाला माहितीच आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की त्यांनी आता जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर जवळपास 50 ते 60 जागा आपल्या फक्त महाविकास आघाडीला आहेत, बाकी सगळ्या जागा ह्या महायुती सरकारला आहेत। आणि एकतर्फी डाव इथं महायुतीनं चाललेला आहे। तर हे फक्त साध्य कोणामुळे झालेलं आहे, तर फक्त आपल्या लाडक्या बहिणींमुळे। आणि लाडक्या बहिणीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण लाडक्या बहिणींच्या ताकद काय असते हे परत एकदा दाखवलेलं आहे, स्त्री शक्ती काय असते हे परत एकदा दाखवलेलं आहे। कारण एकजूट जर झाली स्त्री तर काय होऊ शकतं हे आपल्याला इथं पाहायला मिळालेलं आहे। लाडक्या भावांचं सुद्धा अभिनंदन, कारण त्यांनी सुद्धा जोरदार शक्ती लावलेली आहे। शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपल्या आता काही महत्त्वाच्या गोष्टी इथं ते करणार आहेत। तर आपण एक करून बघूयात। लक्षात घ्या, आज महाराष्ट्र राज्यामध्ये निकाल पार पडला। निकाल जर तुम्हाला माहितीच आहे की निकाल आता सगळ्या महाराष्ट्राला कळालेलाच आहे, आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून कळालेला आहे, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळालेला आहे। तर जवळपास महायुती सरकार हे तर स्थापन होणार, ह्याच्यात काही आता डाऊट नाही। आणि आता लाडक्या बहिणीचं जे काही भवितव्य आहे ते आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण सर्वतः सगळ्या लाडक्या बहिणींना, सर्व लाडक्या बहिणींना इथे सरसकट पैसे वाटप करा अशी मोठी घोषणा झालेली आहे। कुणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही। सरसकट म्हणजे काय हे मी पुढे सांगणार आहे। कुठल्या महत्त्वाच्या 3 ते 4 स्टेप्स आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायचे आहेत। लक्षात घ्या, व्हिडिओ पूर्ण पाहायचा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी एकंदरीत तिथं कळणार आहेत। तर लक्षात घ्या, आपल्या जिथं सगळ्या ज्या प्रतिक्रिया देत असताना दादांनी काय सांगितलं होतं की ज्या लाडक्या बहिणींना आम्हाला मतदान केलं होतं किंवा आम्ही ज्यांच्यासाठी योजना काढल्या होत्या त्या सगळ्या लाडक्या बहिणींनी आमची जाण ठेवली आहे आणि आम्हाला त्याचा हिशोब म्हणून आम्हाला एक
भाऊबीज म्हणून त्यांनीच एक प्रकारचा आम्हाला एक ओवाळणी दिलेली आहे, असं सुद्धा ते म्हणलेलं आहेत की आम्हालाच लाडक्या बहिणीनं एक प्रकारची गिफ्ट दिलेलं आहे आणि आमचं जे महायुतीचं सरकार आहे ते महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन करण्यात आम्हाला मदत केलेली आहे। तर आम्ही अशा लाडक्या बहिणींचे लवकरच त्यांचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करू। लक्षात घ्या, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, त्यांचे जे पैसे आहेत ते त्यांच्या अकाउंटला पडणार आहेत। परंतु मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, काही महत्त्वाच्या गोष्टी तिथं स्वतःहून करणं गरजेचं आहे। कारण आता लक्षात घ्या, महायुती सरकार स्थापन झालंय, निश्चित झालंय की लाडकी बहीण योजना हे कंटिन्यू राहणार। कंटिन्यूवरच नाही राहणार तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये म्हणजे 600 रुपये वाढणार आहेत। आता आपल्या घरात तुम्हाला माहिती आहे की 2 लाडक्या बहिणी पात्र आहेत, म्हणजे 4200 रुपये महिना आता आपल्या फिक्स मिळणार आहे। 4200 रुपये हा कमी नाही आहे मित्रांनो। तुम्हाला मी सांगतो लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचे जे काही काम आहे ते तुम्हाला करून घ्यायचे, कारण मी जेवढे फॉर्म भरले होते त्या बऱ्यापैकी महिलांचे फॉर्ममध्ये आता जर मी बघितलंय तर 30 ते 40% महिलांचं जे काही बँक अकाउंट संदर्भात थोड्याशा तिथं तक्रारी आहेत। आधार कार्ड जे काही जॉईनिंग होतं त्याच्या संदर्भात थोडेसे प्रॉब्लेम्स तिथं आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर मी काही गोष्टी सांगत आहे त्या गोष्टी तुम्हाला तिथं करणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे। कारण आपल्या लाडक्या बहिणींना पैसे आले पाहिजेत, एकही लाडकी बहीण आता राहिली नाही पाहिजे, कारण लाडक्या बहिणीची ताकद सगळ्यांनी दाखवून बघितली आहे। तर आता लाडक्या बहिणीचं त्यांना कुठेतरी ते पैसे देण्याचं काम आपलं सगळ्यांचं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं काय, तर ज्यांचं आधार कार्ड सीडिंग नाही आहे पटकन आधार कार्ड सीडिंग करून घ्या। कारण काय झालेलं आहे, पडताळणी तुम्हाला मी आता सांगतोय की पडताळणी चालू आहे फॉर्मची, आता मागं बॅकएंडला ती पडताळणी चालू आहे। गेल्या 8 दिवसापासून पडताळणी प्रत्येकाची होत आहे, कारण काही अशी लोक आहेत जी चुकीची माहिती घेऊन तिथं फॉर्म भरलेले आहेत, म्हणजे स्त्रीच्या नावानं पुरुषांनी फॉर्म भरलेले असल्यामुळं प्रॉब्लेम्स तिथे येत आहेत। तर लक्षात घ्या, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तर लाडक्या बहिणींना एक महत्त्वाचं माझं एक सूचना आहे की बाबा आपलं जे आधार कार्ड आहे ते पटकन आधी अपडेट करून घ्या। अपडेट का करून घ्या, कारण तुमचं जे फॉर्म भरला आहे त्याच्यावरची माहिती आणि आधार कार्डवरची माहिती सेम होत नाहीये। लक्षात घ्या, भरपूर जणांचे प्रॉब्लेम आहेत, आधार कार्ड सेम नाही, फोटो दिसत नाहीये, ॲड्रेसच चुकीचा आहे, ॲड्रेस पुण्यातला आहे पण फॉर्मवरती गावाकडचा, असं वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। आधार कार्डला तुमचं बँक लिंक आहे तर बँक दुसऱ्याच ठिकाणी कुठेतरी बंद पडलेलं आहे अकाउंट, आणि कोणाकोणाला तर पैसे आलेले आहेत पण त्यांचं अकाउंट बंद झालेलं आहे, तर ते अकाउंट चालू करून घ्या। लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, व्हिडिओ पूर्ण पहा। दुसरं म्हणजे काय, तर तुमचं जे बँक अकाउंट आहे ते उद्याच्या उद्या जाऊन सोमवारी जाऊन चालू करून घ्या। अकाउंट कुठल्याही परिस्थितीत चालू करून ठेवा। ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही लाडक्या बहिणीसाठी जे अकाउंट दिलंय ते, आता तुम्ही म्हणाल हे चेक कसं करायचं, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करायचंय आणि लॉग इन केल्यानंतर केलेले अर्ज याच्यावरती चेक करायचंय। केलेल्या अर्जावरती तुम्हाला दिसणार आहे की तिथं एक ऑप्शन आहे, ॲक्शन्स नावाचं बटन आहे। त्या ॲक्शन बटनचे शेजारी डोळ्याच्या शेजारी एक बटन आहे बघा रुपीजचं, त्या रुपीजच्या चिन्हावरती, रुपीजचं चिन्ह कसं आहे बघा असं आणि हे असं ह्याच्यावरती क्लिक करायचंय। ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं सगळं स्टेटमेंट दिसणार आहे, तुमचं बँक अकाउंट किती आहे, किती तुमचे पैसे आलेले आहेत, किती राहिलेले आहेत। बहुतांश महिलाला 4500 रुपये तिथं जमा झालेले आहेत, बरोबर का। आता त्या महिलांचे 3000 आणि उरलेले 2100 अशी मिळून 5100 तुम्हाला अकाउंटला येणार आहेत। गॅस संदर्भात सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तेच आहे, पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन करून घ्या, पटकन करून घ्या। कारण लाडक्या बहिणींसाठी दादाने वादा केला आहे की सगळ्यांचे जे काही 850 रुपये आहेत ते अकाउंटला येणार आहेत, ज्यांचे राहिले असतील त्यांना येणार आहेत। पूर्णतः सगळ्यांचे पैसे अकाउंटला फिक्स येणार आहेत, त्यामुळं आपल्याकडून कुठलीही माहिती राहता कामा नये। पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाचं खातं एकदा सोमवारी जाऊन चेक करा की खरंच चालतंय का बंद पडलंय का, त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन व्हायला पाहिजे ते आपले जे होत आहेत का नाहीत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्या। नाहीतर परत प्रॉब्लेम होईल, शेजारच्याचे पैसे येतील, ह्याचे पैसे येतील, त्याचे पैसे येतील, परंतु तुमचे पैसे यायचे नाहीत। त्यामुळं हे सगळ्या गोष्टीचं काम करून घ्या। काही आता वाटलं तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। सगळ्या लाडक्या बहिणींचे पुन्हा एकदा अभिनंदन। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।